मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीची एक महत्त्वाची अपडेट या छोट्या खाणी व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा। तर मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधी एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या कार्यकाळात वाढ देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे। कायमस्वरूपी रोजगाराच्या दृष्टीने अद्याप सरकार कोणता ठोस निर्णय घेत नसलं तरी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना ज्या पद्धतीने मागील 5 महिन्यात कार्यकाळात वाढ दिली होती त्याच पद्धतीने पुन्हा सुद्धा कार्यकाळात वाढ करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे आणि यावरती माननीय बालाजी पाटील चाकूरकर यांच्यासोबत सरकारची चर्चा सुद्धा झालेली आहे। पण चाकूरकर आणि सर्व प्रशिक्षणार्थ्यांची मागणी आहे की आम्हाला मुदतवाढ नकोय, तर आम्हाला कायमस्वरूपीचा रोजगाराच्या दृष्टीने काहीतरी ठोस पावलं उचललं पाहिजे। त्यामुळेच हा जो मुद्दा आहे तो रखडलेला आहे। पण एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की सरकार मागील जो 5 महिन्याचा कार्यकाळ वाढला होता त्याच पद्धतीने आणखी सुद्धा कार्यकाळात वाढ करण्यासाठी सकारात्मक आहे। यासंबंधी स्वतः बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी काय सांगितलं ते सुद्धा पहा। वाढ नको आहे आपणाला। आता आपणाला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे। किरणजी, संख्या वाढवा। आता नाशिकचं आंदोलन आहे, आपण नाशिकच्या आंदोलनामध्ये संख्या वाढवा। मुदतवाढ नको। मुदतवाढ तर ते द्यायलाच तयार आहेत ना, असेही द्यायला तयार आहेत आणि तसेही द्यायला तयार आहेत। काल झाली आमची मुदतवाढीवर चर्चा, पण ते मुदतवाढ द्यायला तयार आहेत। तर मित्रांनो, पाहिलं तुम्ही बालाजी पाटील चाकूरकर यांनी स्वतः सांगितलंय की सरकार कार्यकाळात वाढ करण्यासाठी सकारात्मक आहे। हीच अपडेट होती। ही अपडेट तुमच्यापर्यंत देण्याचं काम केलं। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा ही महत्त्वाची अपडेट समजेल। भेटू नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।